सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार बंधू भगिनींनो, भक्तिसागरमध्ये मी वृषाली सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. घरातल्या मुलींना, सुनांना, भगिनींना, महिलांना सगळ्यांना वेगवेगळ्या रंगांचे कपडे वापरण्याची हौस असते. सगळ्या रंगांचे कपडे पाहिजेत. लाल पाहिजे, पिवळा पाहिजे, हिरवा पाहिजे, गुलाबी पाहिजे, त्यात सुद्धा अनेक उपरंग पाहिजेत. नारंगी पाहिजे, केशरी पाहिजे, पीच पाहिजे, स्काय ब्लू पाहिजे. सगळ्या रंगांचे कपडे वापरायला आपल्याला आवडतं. अर्थातच आपल्याला ती आपली आवड आहे, जन्मजात आपली आवड आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालायला आवडतं. पण ह्या आवडीची आणि जर आपण थोडीशी धार्मिकतेची सांगड लावता आली आपल्याला, तर किती छान होईल. म्हणजे कसं, आठवड्याचे जे 7 वार असतात, त्या आठवड्याच्या 7ही वारांमध्ये जर आपण थोडेसे रंग वेगवेगळे बदलून वापरले, तर जे की आपण वापरतोच, पण कोणत्या वारी कोणता रंग वापरायला पाहिजे हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण कोणत्याही दिवशी कोणत्याही रंगाचे कपडे घालतो. जर आपण त्या वारी त्या रंगांचे कपडे घातले आणि त्याचे जर काही अनुकूल परिणाम त्या ग्रहांचे आपल्यावर झाले, तर ते आपल्यासाठी किती फायदेशीर ठरेल. नक्कीच खूप छान होईल, खूप फायदेशीर होईल. मग आता हे कोणते कपडे घालायचे? सोमवारी आणि बुधवारी आपल्याला शुभ्र रंगाचे वस्त्र घालायचे. शुभ्र म्हणजे पांढऱ्या रंगाचे. काही घाला, तुम्ही जर साडी नेसत असाल तर साडी नेसा, ड्रेस घालत असाल तर ड्रेस घाला. जे काही तुम्ही कपडे घालता ते सोमवारी आणि बुधवारी शक्यतो पांढऱ्या रंगाचे म्हणजे शुभ्र रंगाची वस्त्रे किंवा मोतिया रंगाचे वस्त्र घातले तर ते उत्तम आहे. आपल्याला माहिती आहे सोमवार हा महादेवाचा वार आहे आणि त्या दिवशी महादेवाला आपण पांढऱ्या रंगाने शक्यतो कपडे घालून पूजा करतो. त्यामुळे सोमवार आणि बुधवार शुभ्र वस्त्र, मंगळवारी थोडेसे गुलाबी किंवा लालसर रंगाचे वस्त्र घालायचे, गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालावेत, शनिवारी आपल्याला निळसर रंगाचे वस्त्र घालायचे आणि शुक्रवारी हिरव्या रंगाचे वस्त्र घालायचे. अशा प्रकारे जर आपण केलं, म्हणजे घरामध्ये जे आपल्या कपडे आहेत मुद्दाम विकत आणण्याची गरज नाही. ह्या रंगांचे कपडे आपल्या घरामध्ये असतातच आणि जर आपण त्या वारी तो रंग जर घातला तर एकतर आपली हौसही भागेल, आपल्याला आनंदही मिळेल वेगवेगळ्या रंग घातल्याचा आणि ग्रहसुद्धा समाधानी होतील. कसं असतं, प्रत्येक वार हा प्रत्येक एका ग्रहाचा वार असतो आणि त्या वारी आपण त्या रंगाचे जर कपडे घातले तर ते ग्रहसुद्धा आनंदी होतात. ग्रहांची सुद्धा शांती होते काही प्रमाणामध्ये. आणि देवतांचे वार असतात, आपल्याला माहितीच आहे. मंगळवार देवीचा वार आहे, शुक्रवार देवीचा वार आहे. त्यामुळे मंगळवार आणि शुक्रवारी शक्यतो लाल, हिरवे असे कपडे घालायचे. गुरुवार दत्तात्रयाचा वार आहे. गुरु हा ग्रह आहे, तर त्याच्यामुळे गुरुचा पिवळा रंग असतो, पिवळ्या रंगाचे घालायचे. तर अशा प्रकारे आपण जर थोडंसं आपल्याला करता आलं एक हौस आणि ग्रहांची शांती किंवा थोडीशी एक त्याला काय म्हणतात धार्मिकता जोपासता आली आपल्याला, तर किती छान होईल. अवश्य करून बघा. खूप छान, खूप सकारात्मक वाटेल तुम्हाला. नक्की प्रयत्न करा. भेटूया अशा नवनवीन तोडग्यांसोबत. हे तोडगाच आहे बरं का, हा एक प्रकारचा तोडगाच आहे की ज्यामुळे जो तोडगा केल्यामुळे आपली अनेक कामं छान होतील. त्या वारी तो रंग घातल्यामुळे हा अनुभव घेण्याचा विषय आहे. त्यामुळे नक्की अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये अवश्य सांगा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय जगदंब.